पशुपालक मित्रांनो, मी कालच्या एका भागामध्ये आपणाला जे काही नवीन व्हिडिओ असे आपणाला माहितीभर देणार आहे. त्याच्यामध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ज्या वेळेला पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांना सेवेसाठी घेऊन जातो, अशा वेळेला तेथील तज्ज्ञ पशुवैद्यक जे कोणी असतील ते, ज्या काही हुद्द्यावरील असतील ते अधिकारी आपल्या पशूंना सेवा देत असतातच आणि त्यांच्या परीने सर्व ते सहकार्य करत असतात. परंतु मित्रांनो, इथं एक प्रश्न असा पडतो की हे पशुवैद्यकीय अधिकारी स्वतःचा फोन नंबर का देत नाहीत आणि आवर्जून ते आमचा फोन नंबर देत नाही असं ते सांगत असतात. तर याचा अर्थ त्यांना काम टाळायचं आहे का, किंवा तुमच्याशी संपर्क ठेवायचा नाही का, हा एक प्रश्न पडतो. आणि मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही पशुवैद्यकीय सेवा घ्यायला जाल तेव्हा अशा सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे फोन नंबर्स स्वतःजवळ ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला कोणत्याही क्षणी अशा वैद्यकांची मदत घेऊ लागू शकते आणि ती मिळवायची असेल तर पशुवैद्यक तुम्हाला कधीही हाताशी असायलाच हवा आणि अशा पशुवैद्यकांचे मार्गदर्शन तुम्हाला ऐन वेळेला उपयोगाला येऊ शकते. आणि त्यासाठी अशा पशुवैद्यकांना तुमचा संपर्क नंबर द्या असा आग्रह धरा आणि तो तुमचा अधिकार आहे. आणि पर्यायाने अशा ठिकाणी जिथं प्रथम श्रेणी 1चे दवाखाने किंवा मोठमोठे दवाखाने ज्याला आपण म्हणतो, अशा दवाखान्यामध्ये निवासी पशुवैद्यकांची सोय आहे. त्या ठिकाणी आपण अहोरात्र 24 तास कधीही तुमच्या दुखापतग्रस्त किंवा आजारीग्रस्त जनावरांना घेऊन जाऊ शकता किंवा डॉक्टरांना आणू शकता किंवा डॉक्टरांना बोलावू शकता. तर तुम्ही तुमच्या या ज्या काही मूलभूत हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्या विसरू नयेत आणि असे हक्क मागायला शिका. तरच पशुवैद्यकीय सेवा तुम्हाला जर चांगल्या रीतीने मिळाली तरच तुमचं पशुधन वाचणार आहे, अन्यथा तुम्ही पशुधनास मुकू शकता. आणि म्हणूनच अशा पशुवैद्यकांची जे निर्मिती झालेली आहे, जे पशुवैद्यक तज्ज्ञ म्हणून ज्यांना नेमलेलं आहे, अशा पशुवैद्यकांनीसुद्धा त्यांचा हक्क बजावायला हवा आणि त्यांची सेवा चोखंदळपणानं आणि त्यांचं जे काही तज्ज्ञपणा जो आहे तो दाखवायलाच हवा. शक्यतो कोणत्याही क्षणी पशुवैद्यकांनी सेवेस हजर असायला हवे, तरच आपल्या राज्यातील देशातील पशुधन वाचणार आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो, तुमच्या हक्काची जाणीव करून दिलेली आहे, तर ते हक्क लक्षात ठेवा आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्कात राहा. आपले या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो आणि असेच पुढील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा की ज्याच्यामध्ये आपणाला सर्व त्या तुमच्या हक्कांची, जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली जाईल. धन्यवाद.